मुंबईत मनसे कार्यालयाबाहेर हजारो रिक्षा टॅक्सी चालकांची गर्दी। मुंबईच्या अंधेरी पश्चिम ओशिवरा येथील मनसे कार्यालयाबाहेर आज सकाळपासून हजारो रिक्षा टॅक्सी चालकांची गर्दी पाहायला मिळाली। परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मनसेकडून मोफत मराठी भाषा प्रशिक्षण घेण्यात आले। या प्रशिक्षणात 10,000हून अधिक चालकांनी सहभाग घेतला। प्रशिक्षणानंतर आरटीओमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत 6,000हून अधिक चालक उत्तीर्ण झाले। या चालकांना आज प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। मनसेचे माजी विभागाध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला। प्रमाणपत्र घेण्यासाठी चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मराठी शिकून प्रमाणपत्र मिळाल्याने चालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। काल तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापासून आरटीओने कारवाई करायला सुरुवात केली, परिवहन विभाग आणि आरटीओने, आणि लोकांना उत्तर भारतीय जे लोक आहेत त्यांना शिकण्याची इच्छा आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी झाली इकडे। आम्ही आता प्रमाणपत्र वाटप करतोय। आम्ही 10,000 लोकांना आतापर्यंत शिकवलं, त्यामध्ये काही फेल झाली आणि पास झाले। जे पास झाले त्यांचे प्रमाणपत्र वाटप होत आहेत आज। महाराष्ट्र शासन मान्यता सर्टिफिकेट आहेत। आणि चॅलेंजचा विषय झाला तर खूप मोठं चॅलेंज होतं की रिक्षावाल्यांना शिकवणं, पण त्यांच्यामध्ये एक इच्छाशक्ती होती आतमध्ये शिकण्याची की आम्हाला मराठी शिकायचंय, आणि ते आपण कार्यक्रम चांगला जोरावर केला तो शिकवण्याचा। मागचे कमीत कमी 1 महिना झालं चालू आहे आमचं ट्रेनिंग, आणि 1 महिन्यापासून आम्ही लोकांना उत्तर भारतीय जे परप्रांतीय आहेत अमराठी त्यांना आम्ही शिकवतोय मराठी। 1 महिन्यापासून चालू आहे ते।